रायगडाच्या पायथ्याशी पोचल्यावरच वातावरण बदललं. सगळीकडे भगवमय वातावरण आणि हजारो शिवभक्तांची गर्दी. त्या क्षणी असं वाटत होतं जणू काळ 350 वर्ष मागे गेला आहे. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी विवेक तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे पावले मराठा. आणि आज पुन्हा एकदा आपण येऊन पोचलो आहे श्रीमान रायगडाजवळ. कारण आज आहे तारीख 5 जून. उद्या आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. त्यामुळे आपण येऊन पोचलो आहे श्रीमान रायगडाजवळ. आता जाणारी पब्लिक तुम्ही बघू शकता की खूप क्राऊड आहे. वरती तुम्ही बघू शकता की किती पब्लिक आहे अशी. आणि अजूनही तेवढाच क्राऊड अजून येतो आहे. आपण मला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रायगडावरती होणारे सगळे कार्यक्रम मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आहे. ह्या व्हिडिओला जुळून राहा. 350 वर्षापूर्वीचा इतिहास आजही लाखो लोकांना रायगडावर खेचून आणतो. मी देखील आलो होतो शिवराज्याभिषेक सोहळा अनुभवण्यासाठी, पण मला इथे जे अनुभवायला मिळालं ते आयुष्यभर विसरणार नाही. राज्याभिषेकाच्या 1 दिवस आधीच आम्ही रायगडावर निघालो. गडाच्या पायथ्याशी पोचलो तेव्हाच एक गोष्ट स्पष्ट झाली. आजचा प्रवास सोपा नसणार होता. प्रचंड गर्दी, लांबच लांब रांगा आणि रायगड चढण्यासाठी हजारो शिवभक्तांची लगबग. पण त्या गर्दीतही कोणी तक्रार करत नव्हतं, कारण प्रत्येकाच्या ध्येय एकच होतं, ते म्हणजे रायगड. काही ठिकाणी फक्त पर्यटन स्थळ नसतात, ती भावना असतात, ती इतिहास असतात. आणि रायगड म्हणजे प्रत्येक मराठी माणसाच्या स्वाभिमानाची ओळख आहे. आज मी आलो आहे या पवित्र भूमीवर, जिथे 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याला नवं अस्तित्व मिळालं. शिवरायांच्या काळातले मर्दानी खेळ, तलवारीच्या खणखणाट, लाठीकाठींची प्रत्यक्षिक आणि मराठ्यांच्या पराक्रमाची जिवंत झलक. हे फक्त खेळ नाहीत, ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. ही आठवण करून देणारी गोष्ट आहे की स्वराज्य तलवारीच्या धारेवर उभं राहिलं होतं. आजूबाजूला पाहिलं तर लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. कोणी शिवरायांच्या वेशभूषेत होतं, कोणी भगवा फडकवत होतं, पण सगळ्यांच्या मनात एकच भावना होती, ती म्हणजे शिवप्रेम. रात्र होत गेली पण रायगड झोपला नव्हता. सर्वत्र पोहाडे सुरू होते. शिवरायांचा पराक्रमाची कथा, ढोल ताशांचा नाद आणि हजारो लोक एकाग्रतेने ऐकत होते. त्या वातावरणात बसल्यावर असं वाटत होतं आपण 2026 मध्ये नाही तर थेट शिवकाळात आलो आहोत. आणि अखेर उजाडला तो दिवस 6 जून, शिवराज्याभिषेक दिन. पहाटेपासूनच वातावरणात एक वेगळीच ऊर्जा होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता. आज इतिहास पुन्हा एकदा जिवंत होणार होता. त्यानंतर सुरू झाली विविध मान्यवरांची आणि पारंपरिक वेशभूषेतील मावळ्यांची राजदरबारातील भव्य प्रवेशद्वार यात्रा. आणि मग आला तो क्षण, शिवरायांच्या पालखीचे आगमन. पालखी दिसताच संपूर्ण वातावरण जयघोषाने दुमदुमून गेलं. जय भवानी, जय शिवाजी. त्या घोषणांमध्ये फक्त आवाज नव्हता, तर प्रत्येकाच्या हृदयातला अभिमान होता. माझ्यासाठी हा क्षण शब्दांच्या पलीकडचा होता. एक एक प्रवेश पाहताना असं वाटत होतं जणू इतिहासाची पानं जिवंत झाली आहेत. या सोहळ्यात मला संभाजीराजे छत्रपती यांचेही दर्शन घेण्यास संधी मिळाली. स्वराज्याच्या वारशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीला प्रत्यक्ष पाहणं हा देखील आयुष्यातला अविस्मरणीय क्षण होता. आणि मग आला तो सुवर्ण क्षण, शिवराज्याभिषेक सोहळा. डोळ्यांसमोर तो सोहळा सुरू झाला
आणि काही क्षणांसाठी वेळ थांबला. छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्ष, त्याग, स्वराज्याचे स्वप्न सगळं काही आठवत होतं. खरं सांगायचं तर मी रायगडावर फक्त एक व्लॉगर म्हणून आलो नव्हतो. मी आलो होतो माझ्या इतिहासाला भेटायला. शाळेत पुस्तकांमध्ये वाचलेला इतिहास आज मी प्रत्यक्ष अनुभवत होतो. आणि हा अनुभव कॅमेऱ्यात कैद झाला असला तरी तो मनात कायमचा कोरला गेला आहे. रायगडावर मी फक्त एक कार्यक्रम पाहिला नाही, मी इतिहास जगलो, मी शिवभक्ती अनुभवली, मी स्वराज्याचा अभिमान अनुभवला. आणि म्हणूनच रायगड हा फक्त एक किल्ला नाही, तो प्रत्येक मराठी माणसाचा हृदयाची धडधड आहे. या वर्षी गडावर प्रचंड गर्दी होती. लाखोने शिवभक्त गडावर आले होते. गर्दी विक्रमी होती. लाखो शिवभक्त रायगडावर आले होते आणि त्यामुळे गड उतरण्यासाठी तासन तास लागत होते. पण एवढ्या गर्दीतही प्रत्येक जण शिस्त पाळत होता. हा शिवरायांच्या संस्काराचा खरा वारसा आहे.